पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था घडवली आणि त्यांचा आदर्श घेऊन घडलेल्या वारसदारांनी ही संस्था मोठी केली असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी उल्वे येथे जयंतीच्या कार्यक्रमात केले। तसेच येत्या काळामध्ये सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल हे नवी मुंबईतील प्रथित यश स्कूल म्हणून उज्ज्वल यश संपादन करणार असा विश्वास व्यक्त करून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जायचे आहे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला। उल्वे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल CBSE आणि मराठी माध्यम विद्यालयाच्या वतीने पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती आणि पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला। हा सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या कार्यक्रमाला संस्थेचे जनरल बॉडी सदस्य YT देशमुख, महेंद्र घरत, प्रमुख वक्ते दिनेश सासवडे, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, CBSE विद्यालयाचे चेअरमॅन परेश ठाकूर, मराठी विद्यालयाचे चेअरमॅन शरद खारकर, आनंदा ठाकूर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर, कविता खारकर, धीरज ओवळेकर, राजेश खारकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यामध्ये 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला। तसेच CBSEच्या विद्यार्थ्यांना विविध बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। की अण्णांनी जे कष्ट उपसले, अण्णांनी जी संस्था घडवली, त्याच्यानंतर त्यांच्या वारसदारांनी म्हणजे जन्मानं वारसदार असलेले नव्हे तर त्यांनी घडवलेले वारसदार जे आहेत त्यांनी ही संस्था कशी वाढवली, ते कसे सगळे मोठे होत गेले। आज आपल्या संस्थेमध्ये 4 लाख विद्यार्थी शिकत असतात। अनेक कॉलेजेस आहेत, मोखाड्यासारख्या अगदी ज्याला म्हणतो आपण मागासलेला भाग आहे आणि तशा ठिकाणी सुद्धा आपलं रामशेठ ठाकूर आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आपण सुरू केलं आणि मुंबई विद्यापीठातलं बेस्ट कॉलेज अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालं। म्हणजे ह्या प्रकारचं दुष्काळी भागात जंगल भागामध्ये असलेलं कॉलेज सुद्धा वाढलं आणि मुंबई पुण्यामध्ये सुद्धा आता आपल्याला चांगले स्थान मिळालेलं आहे। मग अशा पद्धतीने हे विद्यार्थी आज आपल्या स्कूलचे विद्यार्थी विविध स्पर्धात भाग घेऊन त्यांनी सगळी बक्षिसे मिळवली। हे पाहिल्यानंतर एकच आपल्याला समोर दिसत आहे, भावी कालावधीमध्ये ही शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल आहे हे नव्या मुंबईमधील एक प्रथित यश असं स्कूल झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम मला इथं दिसत आहे। आणि तशाच परेश ठाकूर इथं आज चेअरमन म्हणून काम करत आहेत। साथीला आपल्या उल्व्यामधले, तरगरमधले, कोपडपुऱ्यामधले आणि त्याचबरोबर उर्वा नोडमधले सर्व सहकारी इथं काम करत आहेत आणि त्याच्यामुळं आता इथं आपण गाववाले, कॉलनीवाले भेदभाव विसरून सर्वांना एकत्र येऊन जे काम करतो आहे ते पाहिल्यानंतर मला वाटतं आपले ग्रामीण भागातले विद्यार्थीसुद्धा भरपूर पुढं आल्याशिवाय राहणार नाहीत। अण्णांचा आदर्श, वहिनींचा आदर्श घेऊन आपण पुढं जायचं आहे आणि त्याच्यातून नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल। अण्णांचा आदर्श घेऊन आपण पुढे जाऊया इतकी विनंती करतो। मित्रांनो, एक तेजस्वीपणा आणि शीतल अशी छाया देणारं असं दोन्ही व्यक्तिमत्व असणं हे फार अवघडच असतं। परंतु रयत शिक्षण संस्थेच्या निमित्ताने आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील असे नेतृत्व यांचा आपल्याला या निमित्ताने त्यांच्या नेतृत्वाचा, त्यांच्या कार्याचा आपल्याला या इथे आपल्याला त्याच्याबद्दल चर्चा करता येत आहे आणि त्याचबरोबर यांचे आदर्श घेऊन पुढील जीवनामध्ये आपण चालणार आहोत। खरोखरच संत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एवढे जबरदस्त केलेलं कार्य आहे। आपण पाहतो की महाराष्ट्र आज पूर्ण भारतामध्ये सर्वाधिक आघाडीवरचं असं राज्य आहे। का आहे तर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रमाणे जे असे संत व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली, ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जबरदस्त असं कार्य केलेलं आहे, त्याच्यामुळेच या इथे महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये या इथे रयत शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्थेच्या निमित्ताने हे सर्व आपला युवा वर्ग हा इथे महाराष्ट्रातून हा चमकताना दिसतो आणि म्हणूनच या भारताचं नाव हे जगामध्ये नेहमीच अधोरेखित केलं जातं की भारत हा आज या पूर्ण विश्वामध्ये या भारतच या सर्वांचं नेतृत्व करतो आहे आणि त्यासाठीच या इथे शिक्षणामध्ये केलेलं कार्य हे अत्यंत महत्त्वाचं असतं। आपल्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली आहे म्हणजे काय तर त्याचा अर्थ हा आहे
माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचं शिक्षण हे या रयतच्या माध्यमातून झालं आणि त्यामुळेच आज या शाळेची उभारणी होऊ शकली. आज ही शाळा आपलं साधं या इथे शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारे आपली प्रगती व्हावी, आपण आपलं व्यक्तिमत्व हे चांगलं इथं बहरावं यासाठी प्रयत्न करत असते. यावेळी प्रमुख वक्ते दिनेश सासवडे यांनी अण्णाचा जीवन प्रवासाचे वर्णन आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श लोकांनी घ्यावा असे प्रतिपादन करत कर्मवीरांचे खरे वारसदार म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शब्दसुमनांनी कौतुक केले.